ही झणझणीत रस्सेदार भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल. अशी डुबुकवडीची भाजी इतकी चविष्ट होते की नुसती बघितली तरी तुमची भूक दुप्पट वाढेल. माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी करून पहा. वड्या छान मऊ होतील आणि दुप्पट फुलतील. रस्सा तर एकदम भारी होणार आहे चवीला. चव अशी की घरातले तर बोटं चाखत खातील. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे. तो तव्यावर घालून घेतलेला आहे. त्यावरच आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि मस्त छान सोनेरी रंग याला येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे कांदा आपला पाहिजे तसा भाजून तयार झालेला आहे. तो आता तव्यावरच बाजूला आपण सरकवून देणार आहोत. आणि इथे आता आपल्याला चणा डाळ घालायची आहे. तर पाव चमचा इथे चणा डाळ घेतलेली आहे. याने भाजीला छान दाटसरपणा तसंच खमंगपणा येतो. यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि ही डाळ छान मस्त आपल्याला लालसर रंगावर भाजायची आहे. सोबतच इथे सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत. इथे 8 ते 10 सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. ते सुद्धा छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे. बघा, इथे व्हिडिओत तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने भाजायचे. आता सर्व साहित्य बाजूला सरकवून घेतलेलं आहे आणि त्याच तव्यावर आपण मूठभर अशी कोथिंबीर आणि कोवळ्या काळ्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत. आता या भाजीसाठी लागणारा आलं आणि लसूण ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघा, फार जास्त कोथिंबीर आपल्याला परतून घ्यायची नाही, हलकीशीच भाजून घेतलेली आहे. सोबत 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि आपण अर्धा इंच आल्याचे 2 ते 3 लहान असे तुकडे घेतलेले आहेत मी. आता इथे कुठलाही खडा मसाला न वापरता ही रोजच्या वापराच्या साहित्यापासून आपण भाजी तयार करणार आहोत. पण चवीला इतकी जबरदस्त भाजी तयार होणार आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून थोडं थंड करून घेणार आहोत. तर इथे पूर्ण काढून घेते मी तव्यावरचं. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे सर्व साहित्य आपण जे भाजलेलं आहे ते असं छान भाजून घ्यायचं. तर आता थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपल्याला पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं जिरं घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे पाव चमचा धना पावडर घालायची आहे आणि गरम मसाला इथे आपल्याला पाव चमचा घालायचा आहे. तर आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया, थोडं पाणी घालून. तर इथे बघा, भाजीसाठी लागणारं वाटण आपण गरजे इतकं पाणी घालून छान बारीक करून घेतलेलं आहे. वाटण जितकं शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं, म्हणजे भाजीला दाटसरपणा चांगला येतो. आता कढईमध्ये सर्वात आधी भाजी फोडणीसाठी तेल घालून घेणार आहोत. इथे आपण पाऊण पडी तेल घेतलेलं आहे, पण तेलाचा प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही. तर इथे आता आपल्याला सर्वात आधी यामध्ये तयार केलेलं भाजीसाठीचं वाटण घालून घ्यायचं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर वाटण घातल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि नंतर आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. तर इथे गरम तेलामध्ये लाल तिखट आपण सुरुवातीलाच घातलं तर त्याचा रंग बदलतो. त्यासाठी हलकंसं तेलाचं इथे टेम्परेचर कमी करून घ्यायचं आणि मग नंतर लाल तिखट घालायचं. आता इथे आपण आवडीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घालणार आहे. हे तिखट चवीला कमी तिखट आहे, इथे म्हणून मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार प्रमाण कमी अधिक तुम्ही ठेवू शकता. आता वाटणामध्ये लाल तिखट पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर हलकंसं वाटण आपल्याला इथे छान भाजून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ठेवून हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत. तर आता यावर झाकण ठेवते आणि मी 3 ते 4 मिनटासाठी वाफ काढून घेते एक. गॅसची स्पीड इथे कमीच ठेवलेली आहे. आता झाकण उघडून घेऊया. तर इथे बघा, वाटणावर तेल छान आलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि हे पाणीसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे पूर्ण आपल्याला परत छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण मिनिटभरासाठी मीडियम स्पीडवर वाटण चांगलं परतून घेणार आहोत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये कुठलीही भाजी खातो तेव्हा भाजीला छान स्मोकी फ्लेवर असतो. तर आपल्याला त्यासाठीच हे वाटण मीडियम स्पीडवर मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण यावर झाकण ठेवून मिनिटभरासाठी परत एकदा एक वाफ काढून घेणार आहोत. असं केल्यामुळे भाजीचा खमंगपणा तर वाढतोच, पण भाजीच्या चवमध्येही खूप फरक जाणवतो. तर मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता झाकण काढून घेते. तर इथे वाटणाचा रंग बघून तुमच्या लक्षात येत असेल, वाटणातील तेलही सेपरेट झालेलं आहे आणि वाटणाचा रंगही बदललेला आहे.
तर भाजीसाठी केव्हाही असं खमंग वाटण चांगलं भाजून घ्यायचं. आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. तर बाजूच्याच गॅसवर मी पाणी गरम आधी करून घेतलेलं होतं. आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला थोडंच पाणी घालणार आहे. भाजी व्यवस्थित दुसऱ्या हाताने अशी एकत्र करून घ्यायची आणि नंतर मग गरज वाटेल तर मग पाणी यामध्ये वाढवायचं. असं केल्यामुळे भाजीचं जे वाटण आहे ते एकसारखं पूर्ण एकत्र होतं. तर आता मला ही भाजी थोडीशी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे थोडं पाणी वाढवते. कारण डुबुक वडी ज्यावेळेस आपण भाजीमध्ये सोडतो त्यामुळे भाजीला हलकासा दाटसरपणा येतो. पाणी गरम असल्यामुळे भाजीला लगेचच उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता जोपर्यंत आपली डुबुक वडीची तयारी होते तोवर आपण ही भाजी अशीच उकळवत ठेवणार आहोत. म्हणजे भाजी कमी स्पीडवर आपण छान उकळवून घेणार आहोत. त्यामुळे भाजीची चव आणखीनही वाढते. तर आता इथे चवीनुसार मी भाजीमध्ये आधी मीठ घालून घेते. हे मीठ आपण भाजीमध्ये एकत्र करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण भाजी मस्त कमी स्पीडवर छान अशी उकळवत ठेवणार आहोत. डुबुक वडीची तयारी करायला घेणार आहोत आपण. तर आता सर्वात आधी डुबुक वडीसाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तर पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे इथे. यामध्ये काही साहित्य आपल्याला घालायची आहेत. तर सर्वात आधी डुबुक वडी करताना आपल्याला हळद घालायची आहे. तर इथे 2 ते 3 चिमूटभर हळद आपल्याला लागणार आहे. तर इथे पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं मी लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं धना पावडर, त्याचबरोबर हिंग घातलेलं आहे चिमूटभर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तसंच यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे चमचाभर. यामुळे तुमची डुबुक वडी अगदीच कोरडी आणि कडक तयार होणार नाही. तर आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता सर्व साहित्य झालेलं आहे घालून. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तुमची डुबुक वडी छान फुलून दुप्पट व्हावी यासाठी हे बेसन पीठ भिजवत असताना आपल्याला एक ट्रिक करायची आहे. ती म्हणजे आपल्याला हे बेसन पीठ फेटून घ्यायचं आहे. मिनिटभरासाठी बेसन पीठ फेटून घ्यायचं. त्यामुळे ते हलकं तयार होतं आणि तुमची डुबुक वडी छान फुलून दुप्पट तयार होते. तर आता हे बेसन पीठ बघू शकता, फार जास्त पाणी नाही घालायचं. आपण भज्यांचं जसं बेसन पीठ भिजवतो त्यापेक्षा हलकंसं घट्टसर ठेवायचं. आता हे फेटून घेते मिनिटभरासाठी. फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते, बेसन पीठ हलकं होतं आणि मग डुबुक वडी छान खायला टेस्टी लागते. तर आता हे बघा फेटून घेत असताना तुमच्या लक्षात येत असेल बेसन पीठ हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे तुम्ही कन्सिस्टन्सीही पाहू शकता. फार जास्त असं पातळसर करायचं नाही बेसन पीठ किंवा जास्त घट्टसरही नको. तर हे असं आपल्याला बेसन पीठ डुबुक वडीसाठी तयार करायचं आहे. तर आता इथे आपण भाजीमध्ये डुबुक वडी सोडून घेणार आहोत. तर आता इथे भाजी आपण उकळवतच ठेवलेली होती कमी स्पीडवर. आता जेव्हा आपण डुबुक वडी भाजीमध्ये सोडतो तेव्हा भाजीला छान अशी उकळी आलेली हवी. उकळी भाजीला येत असतानाच डुबुक वडी भाजीमध्ये सोडायची. असं केल्यामुळे बेसन पीठ भाजीमध्ये विरघळत नाही. डुबुक वडी छान फुलून लगेचच वर येते. तुम्ही जर भाजी थंड असेल आणि त्यामध्ये डुबुक वडी सोडत असाल तर मग बेसन पीठ भाजीमध्ये विरघळू शकतं आणि वातड डुबुक वडी तयार होऊ शकते. तर त्यासाठी अशी भाजी उकळवत ठेवायची. तर इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी छान उकळी येणंच चालूच आहे भाजीला. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि डुबुक वडी तुम्ही इथे बघू शकता फुलून छान वर आलेली आहे. तिचा आकारही तुम्ही बघू शकता. आपण भाजीमध्ये सोडताना तिचा आकार किती होता आणि आता किती झालेला आहे. तर अशी झटपट तुम्हाला कुठलीही भाजी करायची असेल, भाजी काय करावी सुचत नसेल तर लगेच ही भाजी करायला घ्या. अगदीच घरातील मंडळी बोटं चाखत भाजी खातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढेही तुम्हाला अशाच झटपट साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अशाच छान उपयुक्ती आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.